धाव वाईटच्या स्वरूपात. आणि माझे मित्र राम चव्हाण नवदलेले मानगाव तालुक्यामध्ये कॉमेंटेटर आहेत, त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. तर धन्यवाद साहेब इथं आमंत्रण केल्याबद्दल. त्यांचेच मित्र सुरू पवार भाऊ. पुढचा चेंडू पाहूया, मैदानावरती जाऊया पुन्हा एकदा. सुरेखा चेंडू, उचल माल्या चेंडू पाहूया, झेल होतो की सीमारेषे पार होतोय. आणि खरोखरच चांगला असं क्षेत्ररक्षण, 2 धावा पूर्ण केल्यात. आणि धाव संख्या होती आहे 3. संदेरी संघाची यंग जनरेशन, जर आपल्या खरोखरच मी सांगतो यंग जनरेशन असेल ना, तर आपल्या पाठीमागचा जो खेळाडू असतो, जो मला काल समजला. आणि ऑफसाईडला टटला चेंडू पाहूया, किती धावा मिळतायत. आणि जातोय सीमारेषे पार, मिळतायत 4 धावा. जसा शिवरायांचा छावा तसाच मिळतील प्रितेशला 4 धावा. खरोखरच 4 धावांमध्ये संघाची भर पडते. धाव संख्या होते आहे 7. खरोखर एक जुना जाणता खेळाडू पाहिजे आपल्या संघामध्ये. जुन्या जाणत्या खेळाडूंची किंमत काय असते ना, ते आपल्याला नंतर कळते. की जेव्हा संघ हरतो ना मित्रांनो, तेव्हा आपल्याला माहिती आहे की जुना जाणता संघ. तसाच या संघाच्या पाठीमागे विशाल दादा सारखा या महत्वाचा खेळाडू आहे ना, जुना जाणता संघ त्यांच्या पाठीशी खरोखरच नावाजलेला फलंदाज आहे, गोलंदाज आहे. पुढचा चेंडू पाहूया, आणि कुठल्या दिशेने पटवला, ऑफसाईडला टटवला चेंडू पाहूया, किती धावा मिळतात. एक छोटी धाव पूर्ण केली, 2 धावा पूर्ण केल्यात. झेल होती परंतु क्षेत्ररक्षण खराब होतं. धाव संख्या होते 9 धावा. 9. आणि पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय मैदानावरती. गोलंदाज मार्कवरती आहे तो सागर. सागर आपल्या संघासाठी काय करतो पाहूया, कारण मगाच्या मॅच मध्ये आपल्याला खूपच चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली या संघाची. मी बघत होतो, परंतु पाहूया आता हा आमच्या घाटपेटी विभागातला संघ आहे तो संदेरी यंग जनरेशन. यंग जनरेशनचा तरी काय झालं पाहूया, किती घडतं, काय घडतं, काय बिघडतं, आणि काय घडतंय, काय बिघडतं. आणि इथं बिघडलंय आणि जातोय सीमारेषे पार. धाव संख्या मिळते 6. एक खणखणीत षटकार. बिघडलं ती कॅच होती, परंतु कॅच ऑन तर मॅच ऑन असते. परंतु जातोय सीमारेषे पार डायरेक्ट षटकाराव चेंडू, आणि मिळतायत 6 धावा. फलंदाज आहे तो प्रितेश. यंग जनरेशन असेल तर मला सांगा ज्युनियर की सिनियर. सिनियर जसा पाठीमागे सिनियरचा हात असेल ना, तर खरोखरच ज्युनियर पुढे होणार. पुढचा चेंडू पाहूया, 2-3 बॉलचा सामना करतोय. सुरेखा चेंडू होता आणि बीट केला. इष्टरेषेच्या बाजून जाणार चेंडू, एक निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. खरोखरच एक निर्धाव चेंडू टाकला, कारण त्याला माहिती होता पुढच्या चेंडूवर षटकार मारला तर एक निर्धाव चेंडू टाकावाच लागेल गोलंदाजसाठी. आणि सागरने ती सफलता केली. चांगली अशी गोलंदाजी, एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. धाव संख्येत स्थिरावते. धाव संख्या होते आहे 15. पुढचा चेंडू आहे तो प्रितेशाला पाहूया, आणि गोलंदाज मध्ये सागर कुठल्या पद्धतीने हातोलतोय पाहूया. सुरेखाचा चेंडू ऑफसाईडला कार्पेटच्या साईडने सरकवला आहे. पाहूया किती धावा मिळतात. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावासाठी एक सुरेख असं क्षेत्ररक्षण होतं, परंतु 2 धावा पूर्ण. चांगल्याशी रनिंग बिटवीन आणि चांगल्याशी आपल्याला क्षेत्ररक्षण पण पाहायला मिळालं ते आपल्या संघाकडून. खरवली संघाकडून, खरवली ब संघाचा आपल्या चांगला असं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. तसं बघूया, खरवली अ संघ मोठा संघ असेल. खरवटे पाहूया दुसरा गोलंदाज कोण येतोय खरवटे संघाकडून. धाव संख्या होती आहे ती 17. आणि कोण कुणाला बनतोय खतरा पाहूया. संघ आहे तो खरवडे आणि संदेरी. खरवते आणि संदेरी. पहिल्या षटकामध्ये धाव संख्या आली ती 17. दुसरा गोलंदाज मार्कवरती येतोय स्वप्नील. आपलं स्वप्न किती घेऊन येतोय संघाकडून,
आणि स्वतःचं स्वप्न किती हरपतोय संघासाठी पाहूया. फलंदाज मार्क होते तो प्रितेश, नाव वाजलेला फलंदाज, परंतु एक चोटी धाव घेण्यात यश आलं त्याला. एक सुरेख असा चेंडू होता लेग बायच्या स्वरूपात. पंचांनी क्रिकेट मधला नियम क्रमांक 35चं आवाहन केलं आहे पंचांनी. एक चोटी धाव घेण्यात यश आलं. जाऊया पुढचा चेंडू स्वप्नीलचा. चांगली अशी गोलंदाजी करतोय स्वप्नील, करवतोय संघाकडून 2-3 पाच सामना करील तो आता विशाल याला. पुन्हा एकदा समांतर असा हात केलाय त्या पंचांनी आणि वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते ती संदेरी संघाला. एक खराब चेंडू पाहायला मिळातो स्वप्नीलच्या गोलंदाजी मार करून. पुढचा चेंडू स्वप्नील आणि प्रितेश. पाहूया 7-8 पावलांचा सामना करील तो प्रितेश, कुठल्या पद्धतीने हाताळतोय आणि उठवलेला चेंडू झेल होतो की झेल, आणि सुरेख झेल पाहायला मिळालाय. खरोखरच टिपलेला झेल आहे तो कॅमेरामध्ये आणि आज सुरेख झटका लागतोय. एक गळाला मासा लागतोय, मोठा मासा गळाला लागला. तो संदेरी संघाचा बाद होतोय तो प्रितेश आणि सफलता मिळते ती स्वप्नीलला. खरोखरच चांगली अशी गोलंदाजी. त्याला माहिती होतं की ह्या चेंडूवरती बघा कसं सुरेख एक आपल्याला मासा जर गळ्याला लागायचा असेल ना तर आपल्याला चांगला असा गळ्याला पण चेंडू टाकावा लागतो. जसं आपण माशामध्ये गळ्याला काहीतरी लावतो ना तसं ह्यानी गळ्याला एक चेंडू लावला आणि सफलता मिळाली ती स्वप्नीलला. आता त्याची जागा सांभाळा येतोय तो नील. पाहूया किती धावांनी खातं खोलतं. समोर आहे तो फलंदाज. हो सुरेख असा चेंडू लेग साईड टोला. पाहूया किती धावा मिळतात. एक धाव तर पूर्ण केली, दुसऱ्या धावती धावतोय आणि 2 धावा पूर्ण. 2 धावांनी खातं खोललं ते नीलनी. संघाच्या खात्यात भर पडते 2 धावांची. एक गडी बाद धाव संख्या होते 21 धावा. स्वप्नील आपल्या गतीचा फायदा घेतोय, आपल्या संघाचा फायदा घेतोय. एक सफलता मिळाली त्याला, कारण आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू टाकलेत. पाहूया पुढचे शिल्लक चेंडू. 7-8 पावलांचा सामना करील तो नील. हो सुरेख चेंडू होता आणि मला वाटतं पंच यष्ट्या बाद होत आहेत आणि फलंदाज बाद होतोय. पुन्हा एकदा दुसरा झटका लागतोय संदेरी संघाला नीलच्या रूपात आणि फलंदाज बाद. चला लवकर घाई करा, आपल्याला खूप वेळ कमी आहे. आपला जो 3 लाईटचा आपण जो लाईट लावलेली आहे ती आपल्याकडे फूर कमी आहे. ती आता वरती आली आहे. खूप दिशेने कमी कमी येत आहे कारण आपल्याकडे हॉलिजन नाही आहेत. तो आपल्याकडे एकच फोकस आहे जो आपल्याला निसर्गाने दिलेला आहे. खरोखरच तो वरती आपल्या डोक्यावर आलाय, सगळ्यांना दिसतोय आणि त्याच्यात आपल्याला सामने पूर्ण करायचे आहेत. तर लवकरात लवकर घाई करा. यानंतर फलंदाज येतोय प्रथमेश. लेफ्ट हँड बॅट्समन प्रथमेश. स्वप्नील चांगल्याशी गोलंदाजी करतोय. 2 गडी बाद केलेत ते स्वप्नीलनी. काय गोलंदाजी करतोय स्वप्नील आणि धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या होते ती 21. हा चला पुन्हा एकदा पुढचा चेंडू पाहूया आणि हा सुरेख असा चेंडू ऑफसाईडला टटवल्या. चेंडू प्रथमेश यांनी खातं खोललं. संघाच्या खात्यात भर पडते 2 धावांची. 2 धावा पूर्ण केल्या त्या प्रथमेशने खातं खोलले आणि संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या होते ती 23. यानंतर होणारा सामना सुपरस्टार संघ वांजलोली गावठणवाडी त्यांच्या विरुद्ध ज्योती देवीस क्रिकेट संघ साखरी. दोन्ही संघांनी तयार राहायचं, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचंय आपल्याला टॉस का बॉस मध्ये यासाठी. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या होते 23 धावा.
पाहूया तिसरं षटक कोण टाकतंय संघाकडून. पंच सामना पटापट खेळवा, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, कारण आपल्याकडे हॉलिजन आहे तो वरती आलेला आहे. तर जो हॉलिजन मागे गेला तर आपल्याला सामने आपल्याला आपल्या कुठल्याही पद्धतीत खेळवता येणार नाही, कारण जो आपल्याला हॉलिजन भेटला आहे ना तो नैसर्गिक हॉलिजन आहे. आता डोक्यावर आलाय, संध्याकाळी कुठे जाईल काय माहिती नाही पडणार. त्यानंतर आपल्याला बॉल दिसेल की नाही ते समजा नाही, पण तुम्हाला वाटतं 20 मिनिटात सामने खेळवायला लागतील आपल्याला पटापट, कारण आपल्याकडे पुढचे सामने 2-2 षटकाचे असतील ना दादा, बरोबर नाही? हां 2-2 षटकाचे असतील. पाहूया पुढचा चेंडू, आपल्याला काय घडतंय काय बिघडतंय, आणि हा पुढचा चेंडू बॅक साईडला जातोय. पाहूया काय घडतंय, आणि घडलं तेच घडलं, कॅच झाली आणि मॅच बिघडली. कॅच ऑन तर मॅच ऑन असंच घडतं. पुन्हा झटका लागतोय संदेरी संघाला. गडी बाद होतोय तो विश्वास. गोलंदाज मार्क वरती येत आहे कुणालने आपल्या पहिल्याच चेंडूवरती सफलता मिळाली. बघा काय गोलंदाज टाकला, काय घडलं काय बिघडलं ते दिसलं आपल्याला. एक सुरेख चेंडू टाकला आणि चकवलं ते फलंदाजाला. जातोय चेंडू एसटी रेखेच्या हातात आणि झेल बाद होतोय. खरोखरच फलंदाज बाद होतोय. चला लवकर फलंदाज संदेरी संघाकडून लवकर घाई करा, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आपली धावसंख्या स्थिरावते, धावसंख्या 23च राहते. 2 गडी बाद झालेत. वीर त्याची जागा सांभाळायला वीर आपल्या वीर फाट्यापर्यंत नेतो का पाहूया चेंडूला. परत गोलंदाज मार्क करते आहे तो कुणाल. सुरेखाशी गोलंदाजी करतोय. खूपच एसटीच्या जवळून जाणारा चेंडू, खरोखरच एक निर्धाव असा चेंडू असेल. एसटीच्या जवळून जाणारा चेंडू सरळ जातो एसटीच्या हातात आणि एक सांगता होते निर्धाव चेंडूची. धावसंख्या स्थिरावते. खरं चांगलं असं थांबून ठेवलं ते संदेरी संघाला कुणालने. पुन्हा एकदा चेंडू कुणालाच्या हातात. कुणाल 2-3 पावलांचा रनअप सामना करील तो वीर. याला पाहूया पुन्हा आणि फलंदाज बाद होतोय. पंचांचा आकाशाकडे बोट दिसला म्हणजे फिल्डरचा काम संपला. काय वाटतं बरोबर का नाही? आणि आकाशाकडे बोट झाला आणि फलंदाज बाद. एक चांगला असा पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. संदेरी संघाला पुन्हा झटका लागतोय. तुम चलो मैं आऊ अशी गलती चालू झाली ती संदेरी संघाची आणि त्याची जागा सांभाळा येतोय प्रियांश. कारण प्रियेश त्याची जागा सांभाळा येतोय प्रियेश. कारण गोलंदाज साठी नाव वाजलेला गोलंदाज आहे तो अतकोल संघाकडून कुणाल. कारण असंघ खरोखरच ब संघ बोलता असंघाचा कडकदारच गोलंदाज असेल. आणि पाहूया पुन्हा एकदा पुन्हा तुम चलो मैं आया अपने को देखने इधर मिल रहा है. तुम चलो मैं आया ऐसा गलती पुन्हा पुन्हा हो रहा है. तसंच झालं. तू चल मित्र मी आलो. पाठोपाठ गलती लागली आणि विकेटचं पतन पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. ते संदेरी संघाला पुन्हा झटका लागतोय. गोलंदाज मार्क होते येतो कुणाल. बघा कुणालची करामत काय दाखवतोय गोलंदाज. काय गोलंदाज ए संघामध्ये असा गोलंदाज असेल तर बी संघ काय असेल. आणि जर मी तेच बोललो की ज्युनियर आणि सिनियर मध्ये फरकच असतो. खरोखरच जर आपण मोठ्या संघामध्ये आपल्याला स्थान असं मिळत तर आपण दुसऱ्या संघामध्ये स्थान करतो. बी संघामध्ये त्याची जागा सांभाळा येतोय इंदर. खरोखरच मित्रांनो खरं सांगू ना तर यशस्वी खेळाडू जे अनुभवी खेळाडू असतात ना त्यांचा अनुभव जर आपण घेतला ना ज्युनियर खेळाडूने तर सिनियर खेळाडूची किंमत आपल्याला कळते. आणि माझा सिनियर खेळाडू इथेच आगमन झालाय तोही वैभव शिंदे. पाहूया पुन्हा एकदा आणि आपल्याला लेफ्ट हँड बॅट्समन मधून पाहायला मिळाला काय पंच. आणि 7 धावांनी खाता खोललं. संघाच्या खात्यामध्ये 6 धाव. पण 6 धावा ना षटकार ना
षटकार, आपल्या खणखणीत षटकार पाहायला मिळाला. षटकारने खाता काढलं तर इंदरने इंदर दाखवली. ती बोलायला कुठं दाखवलं तर इंदरने सॉरी प्रथमेशने आपल्या संघाची धावसंख्या स्थिरवलेली, ती वाढवली. धावसंख्या होते 29 धावा. बघा संदेरी संघ कुठे गलतीमध्ये पडला होता, तो गलती तू चल मैं आया अशी झालेली गलती पुन्हा एकदा करू नका आपण गलती. चला जाऊया गोलंदाज मार्क वरती. कुणाल नावाजलेला गोलंदाज आहे. 3 विकेट घेतलेत आपल्या गोलंदाज मार्क वरती आणि एक खराब चेंडू त्याला पाहायला मिळतो 6 धावांचा. पुन्हा काही चेंडू शिल्लक कुणाल याचं आणि मार्क वरती आहे तो प्रथमेश आपलं प्रथम दाखवतं काय पाहूया संघासाठी. कारण संदेरी संघ हा नावाजलेले संघ आहे. कारण मागेच झालेल्या या मैदानावरती अखिल संदेरीने फायनल मारली होती सेकंड राऊंडला. पुन्हा एकदा जाऊया पुन्हा मैदानावरती. पुढचा चेंडू लेफ्ट हँड बॅट्समॅन टटवला. पाहूया किती धावा मिळतात. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावडी धावतोय आणि 2 धावा पूर्ण. क्षेत्ररक्षण चांगलं असल्यामुळे पाहूया आणि गडी बाद. 2 धावा संदेरी संघाचा गडी बाद होतोय. 2 धावांमध्ये धाव संख्या होते 31 आणि 32 धावांचं आव्हान चस करायचं येते अरवते संघाला. यानंतरचा सामना जाऊया आपण सरांकडे. यानंतर टॉस कपास मध्ये जाऊया प्रमोद सरांकडे. हॅलो जाऊया टॉस कपास मध्ये. सुपरस्टार क्रिकेट संघ गावठणवाडी आणि ज्योतिदेवी क्रिकेट संघ साक्री. कॅप्टन कमान प्लीज ऑन द टॉस बॉस. तसेच सन्माननीय पाहुणे जितूदादा कुळे सरांना मी निमंत्रित करतो की सर या तुमच्या शुभ हस्ते या सामन्याचा इथे नाणेफेकीचा कौल केला जाईल. तुमचं येणं, तुमचं इथे येऊन आम्हाला दिलेले हे आशीर्वाद, ही माया अशीच तुम्ही कायम आमच्या पाठीशी ठेवा. दोन्ही संघाचे कर्णधार कोण बोलणार आहे नाणेफेक तुम्ही मागताय? तुमचं टीमचं नाव 1 मिनिट. गावठणवाडी आणि साक्री तुम्ही कॉल देताय. सर उडवायचा नाणेफेकीचा कॉल बघूया कोणाच्या भाग्यामध्ये जातोय. हा हेड द कॉल आणि हेड आलाय. टॉस जिंकलाय, काय स्वीकारणार आहात? बॉलिंग. अच्छा, त्यानंतर कितीपर्यंत समोरच्याला थांबवण्याचा विचार असेल? कमीत कमी 25. त्यानंतर या स्पर्धेबद्दल अगदी थोडक्यात 2 शब्द. खूप बरं वाटतंय सर थोडं पटापट घ्या कारण आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत अजून. पहिल्यांदा हनुमानवाडीने लाईव्ह सामने भरवलेत तर खूप चांगला प्रयत्न करू खेळण्याचा आणि जिंकण्याचा सुद्धा. नक्कीच तुम्ही प्रयत्न तर करणार आहेच कारण ट्रॉफ्या समोर पहा ना, काय ट्रॉफ्यांचा तो सेट झालाय. सर या लगेचच आपल्याला इनिंग नाणेफेक हारलेत. प्रथम तुम्हाला सर तुम्ही फलंदाजी करायची आहे. मनामध्ये किती धावांचं टार्गेट तुम्ही सेट केलंय प्रथम फलंदाजी करत असताना? मैदान तर खूप छोटं आहे तर टार्गेट असेल 40च्या वरतीच टार्गेट असेलच आमचा. आतापर्यंत सकाळपासून तुम्ही इथे सामने पाहताय, अजूनही 40च्या वरती मला वाटतं कुठला संघ गेला नाहीये, तर तो रेकॉर्ड तुम्हाला करायचा मनामध्ये असं वाटतंय? हो नक्कीच आम्ही तर करू. त्यानंतर तुमच्या संघांमध्ये जर बघायला गेलं तर असे कोणते एक्सपेक्टर खेळाडू? विनोद गोटल. विनोद गोटल. ओके, नक्कीच. त्यानंतर ही एवढी भव्य दिव्य स्पर्धा आज 11 स्टार क्रिकेट संघाने आपल्या सर्वांसाठी आयोजित केली आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय अगदी मनापासून? ॲक्च्युली स्पर्धा खूप छान आयोजन केली आहे. तर पहिले तर त्यांना शुभेच्छा खूप या स्पर्धेसाठी. आणि लाईव्ह ठेवलं एवढं छान मैदान आहे आणि त्यांच्या यामागं मेहनत पण खूप आहे. सुनील दाने ते खूप मेहनत केली आहे नक्कीच आणि खूप शुभेच्छा या राऊंडसाठी त्यांना. नक्कीच तुम्हाला सुद्धा शुभेच्छा या सामन्यासाठी. वेल डन, वेल प्लेड. दोन्ही संघ इथे नाणेफेक झाली आहे. आपण बोलूया नाणेफेक आपल्या. नक्कीच तत्पूर्वी जितूदादा कुळे सर या. सर तुम्ही जायचं नाहीये कुठे, तुमची आम्हाला मायेचा आणि आशीर्वादाची गरज आहे. केळशीगण उपविभाग प्रमुख म्हणून करणारे कार्यरत असणारे आमचे जितूदादा कुळे, मी
विनंती करतो संदीप जोशी सरांना की सर तुमच्या शुभ हस्ते या मान्यवरांचा आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला लाभलेल्या आशीर्वादांच्या निमित्त त्यांचा सत्कार व्हायला हवा, कारण त्यांची इथे उपस्थिती खऱ्या अर्थाने इथे एक ऊर्जा निर्माण करून जाते. सर इथे जमलेल्या माझ्या ह्या आयोजकांकडे तुम्ही पहा ना, तुम्ही आल्यानंतर काय तो ऊर्जा इथे अगदी ही प्रसारली आहे. सगळ्यांना वाटलंय कोणीतरी आमचं मोठं माणूस आमच्या सोबत आलंय. फक्त 2 शब्दामध्ये तुमची प्रतिक्रिया द्यायची आहे. धन्यवाद सर. 11 स्टार क्रिकेट संघ वांजळी हनुमानवाडी, जय हनुमान चषक 2025 सॉरी, एकदम उत्साहाने आणि जोमाने सकाळपासून मला वाटतं सर्व हनुमानवाडीतले सगळे क्रिकेट प्रेमी पार पडत असतील. अशाच पद्धतीने आपल्या दापोली तालुक्यात हा टेनिस क्रिकेट हा उंचवत घेऊन जा, बस ही आमची इच्छा असेल. कधीही हाक मारा, जितुकुळे भाऊ तुमच्या पाठीशी उभा असेल. बस एवढे 2 शब्द बोलून संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मॅच चालू आहे, आपण ह्या नेक्स्ट चालेल करून घेऊ आताच. या सर या या लगेच या. उंबर्स आहेत ना बाई, उंबर्स आहेत ना. कवडोली गाव, जाकमाता क्रिकेट संघ कवडोली गाव, जय हनुमान क्रिकेट संघ कवडोली सुतारवाडी या संघाचं या वर्षीचं नवीन टी शर्टचं अनावरण आज होत आहे. जय हनुमान चषक 2025च्या निमित्तानं त्यांनी मात्र आज हा म्हणतात ना मित्रांनो, इंडियन जर्सी पहिनाला त्या ज्याच्या कांद्यावरती येते ते खूप कठीण काम आहे तिथपर्यंत पोहोचणं. मात्र आज मात्र हा कवडोली सुतारवाडी संघ आपल्या गावाची जर्सी परिधान करतोय आणि जर्सीचं अनावरण तुमच्या सर्वांच्या समोर स्पॉन्सर्स विनोददादा विश्वास कोसिमकर यांच्या माध्यमातून लागलेली जर्सी अतिशय सुंदर आणि ह्या गावाला त्यांनी स्पॉन्सरशिप दिला, तुमचं प्रेम दिला आणि या जर्सीचं इथे अनावरण होतंय. या जर्सीचा मान हा संघ राखेल आणि या जर्सी परिधान केल्यानंतर आपल्याला काय करायचं हे तुम्हाला सांगायला मला वेगळं नको आहे, कारण वेळ पण कमी आहे. त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा आणि या नवीन जर्सीसह नवीन विजयाची पताका तुम्ही फडकावा या शंकाही. सोबतच तुमच्या पाठीमागे विनोद सरांचा विश्वास, कोसिमकर सरांचा आशीर्वाद सुद्धा लाभलाय. या सामना चालू आहे म्हणून म्हटलं जरा नंतर घेऊया आपण. सामना चालू आहे या, चला सामना सुरूच राहील. तत्पूर्वी सरांचं नाव. हा, दिनेश गाऊन, गावणू सॉरी दिनेश दादा गावणू यांचं इथे आगमन झालं आहे. सर तुमची ही माया, तुमचं हे प्रेम, तुमचे आशीर्वाद आमच्यासारख्या मुलांच्या पाठीशी कायम राहोत. तुम्ही आलायत, पंच किती धावा, एक आशीर्वाद, मोठ्यांची लहानांवरती असलेलं प्रेम आणि या स्पर्धेला तुमच्या लागलेल्या शुभेच्छा याने आम्ही धन्य झालो. आणि हे तुमचं प्रेम आता एवढंच राहिलं नाही पाहिजे, आमच्या पाठीशी अनेक वर्ष हे राहिलं पाहिजे. यानंतर हे पर्व पहिलंच आहे, त्यानंतर याच्यापेक्षाही खूप मोठं खेळ किंवा खूप मोठं आयोजन यानंतर आपल्याला पाहायला. विशाल कॉम्बॉक्सकडे या सर, तुम्हाला थोडंसं थांबावं लागतंय. विशाल सरांकडे या इनिंगचा माईक सुपूर्द करायचा आहे. हॅलो, धन्यवाद प्रणयदादा शिंदे. चला सामन्याकडे वळूया, जिथे मात्र कॉम्बॉक्समध्ये विशाल दादा गावळी कॉमेंट्री बॉक्समध्ये दाखल होत आहेत. यस थँक्यू. आपण जातो बॅक इन क्रिकेट, जिथे मात्र संदरी संघ आता मात्र क्षेत्रांसाठी सज्ज झालाय. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. सध्याच्या घडीत आपण पाहिलं तर वीरेंद्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. खरवते असंघ आपण सध्या बॅटिंग करताना या मैदानावरती पाहतोय. धावांचा विचार केला तर 31 धावा प्रथम फलंदाजी करत असताना यंग जनरेशन क्रिकेट संघ संदरीने उभा केल्यात आणि आता त्यांच्या विपक्षामध्ये खरवते संघाला ह्या धावा कंपल्सरी चेस करायची आहेत. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 9 धावा या ऑन बोर्ड जमा झाल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि थोडंसं महागडं षटक सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेडू, त्यावरती मात्र पंचांनी पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर दिशेला केलेत, म्हणजे एक एक्स्ट्रा रन या धावसंख्येच्या एकूण खात्यामध्ये जमा होताना या ठिकाणी पाहायला मिळते. 1+1 अशा 2 धावा या बॉलवरती आपण पाहिल्यात. एकूण 11 धावा या ऑनबोर्ड जमा होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो हॅलो
यावेळेचा बॉल यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीनं डिलिव्हर्ड केलाय. पंचांकडे अपील जरूर करण्यात आलं होतं, मात्र यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पंचांच्या माध्यमातून यावेळेस मात्र षटक समाप्तीची घोषणा केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ यावेळी मात्र संपलाय आणि या पहिल्या षटकानंतर बिनबाद 11 धावा या खरवते अ संघाच्या यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. जय हनुमान चषक 2025 या दुपारच्या सत्रामध्ये जमलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाचं, खेळाडू वर्गांचं या ठिकाणी मी 11 स्टार क्रिकेट संघ वांजरोळी हनुमानवाडीच्या माध्यमातून सहर्ष असं हार्दिक स्वागत करतो. स्पोर्ट्स अंपायर माध्यमातून ज्या पद्धतीनं यूट्यूबच्या माध्यमातून हे सर्व ऑनलाईन प्रेक्षक जी ही मॅच बघतायत त्यांचं देखील या जय हनुमान चषकाच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. 12 बॉल आणि 21 धाव्यांची गरज आहे. सध्याचं जे कॅल्क्युलेशन आहे आमचे गुणलेखक राजू दादा आमच्यापर्यंत कळवत आहेत की 12 बॉलमध्ये 21 धावा अजूनही रिक्वायर्ड आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ होतोय. गोलंदाजी मार्गमध्ये आपण पाहिलं तर संदेरी संघाच्या माध्यमातून प्रथमेश दाखल झालेत. डावकर हाताचे गोलंदाज यावेळेस मात्र फटका खेळलाय नो मॅन्स लँड मध्ये. मला वाटतं क्षेत्ररक्षक पाठलाग जरूर केला, मात्र त्याला चकावून चेंडू ट्रॅव्हल होतोय, सीमारेषा पार येतोय चौकार. अगदी डावकुराताचा गोलंदाज चांगलं पिकअप त्या ठिकाणी बॅटरकडून पाहायला मिळालं. अगदी डीप मिड विकेट क्षेत्र निवडलं आणि एक दमदार फटका 4 धावांचा या ठिकाणी वसूल केलाय. धावसंख्या आता हळूहळू वेगानं पुढे सरकायला सुरुवात झाली आहे. 15 धावांपर्यंत मजल मारताना या ठिकाणी पाहायला मिळते. कारण या आधीच्या गटाचा विचार केला तर खरवते ब संघ हा या स्पर्धेमधून अगदी थोडक्यासाठी बाहेर पडलाय. त्यामुळे कुठेतरी जिवारी लागलेला पराभव आता मात्र खरवते अ संघाला यावेळी मात्र ते यश संपादन करून भरून काढावं लागणार आहे आणि ती ताकद या संघामध्ये जरूर पाहायला मिळते. यावेळेस मात्र इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने शतरक्षक चेंडू खाली, विकेटचं पतन, फलंदाज बाद. यावेळेस मात्र इनसाइड आउट कव्हरच्या वरतून खेळायचा प्रयत्न जरूर झाला, मात्र उंची जास्त होती, एक्झिबिशन थोडंसं कमी पाहायला मिळालं आणि इथे मात्र सरळ झेल यावेळी शतरक्षक हातामध्ये विसावला. पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि पंकज याची छोटेखानी पण अतिशय सुंदर खेळी यावेळेस मात्र संपुष्टात आली आहे. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील दाखल झालाय. खरं तर स्वप्नील या नावामध्ये एक वेगळी जादू आहे. स्वप्न आणि नील अशी 2 नावांचं कॉम्बिनेशन असलेल्या स्वप्नील नावाचा हा खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आहे. क्रमांक 3 वरती बॅटिंग करतोय. या संघाचे पाठीराखे लिजंड खेळाडू आमच्यासोबत कॉम्बॉक्समध्ये जोडले आहेत. प्रत्येक खेळाडूची चांगली आणि वैयक्तिक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. एक नावाजलेला खेळाडू आहे, गुणी गोलंदाज आहे, अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. आता मात्र नवी स्पर्धा, नवं चॅलेंज त्याच्या समोर उभं आहे. यावेळेस मात्र व्ही शेप मध्ये चेंडूला खेळलाय. डीपचा खेळाडू वेगानं चेंडू पर्यंत करतोय. फेकी थोडीशी यावेळेस मात्र फेकी कलेक्शन मध्ये थोडंसं दिरंगाई झाली, मात्र बॅकअप त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा आहे आणि यावेळेस एक धाव संघाच्या एकूण खात्यामध्ये जमा होताना पाहायला मिळते. 16 धावा ऑनबोर्ड जमा झाल्यात. दोन्ही संघ नामवंत आहेत. दापोली मंडणगड विभागामध्ये या खेळाडूंची चर्चा कायम स्वरूपाची पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा वाह क्या बात है, घुटना टेक तमाशा देख और घुटना टेक सिक्सर देख. येतोय षटकार. अगदी डोळ्यांची पापणी लवते ना लवते तोच गरकन वळले, गुडघ्यावरती बसल्याने चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. हाय हँडसम आणि गगनचुंबी हा षटकार. धावसंख्येचा विचार केला तर 22 धावांपर्यंत मजल मारली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 32 धावा करायची आहेत. अजूनही 10 धावांची गरज आहे. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 9 बॉल अजूनही बाकी आहेत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा डीप मिडविकेट क्षेत्रात वळवलाय, मात्र सरळ क्षेत्ररक्षक शोधलाय. विकेटचा पतन, कमबॅक केलंय बॉलर प्रथमेश यांनी. बॅटर बाद.
कल्पेश बाद झालाय, ती जागा करण्यासाठी कुणाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी मोठा भाऊ बाद झालाय, छोट्या भावानं जागा मैदानाच्या आतमध्ये घेतली आहे. आणि क्रिकेटच्या मैदानावरती दोन सख्या भावांची किंवा दोन भावांची जोडी खेळणं हे आपल्याला नवीन नाही आहे. आपण आंतरराष्ट्रीय पटलावरती देखील अनेक सख्या भावांना एकत्र खेळताना पाहिलंय. मात्र आता चॅलेंज कुणाल समोर असणार आहे, कारण सामना फिनिश करायची जबाबदारी त्याच्यावरती आहे. काय बॉल टाकलाय, काय बॉल, कमालीचा बॉल, अगदी भन्नाट वेगानं हा यॉर्कर पद्धतीने चेंडू हाताळलाय. थोडीशी दुखापती त्या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र खेळाडू ओके आहे का बॅटर? या आधीच्या चेंडूचा विचार केला तर विकेट मिळवली होती कल्पेश याची, पंकज याची, आणि तदनंतरचा हा चेंडू अतिशय जबरदस्त पद्धतीचा. कधी कधी एक्झाम मध्ये जसं असतं ना की आउट ऑफ सिलेबस जसा प्रश्न येतो ना, तसा आउट ऑफ सिलेबस हा बॉल म्हणावा लागेल. कारण अपेक्षा नव्हती कुणाला की इतक्या भन्नाट वेगानं आणि इतक्या सुपर पद्धतीचा हा बॉल येईल. कारण लेफ्ट हँड पद्धतीचे गोलंदाज शक्यतो ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवण्यामध्ये खास त्यांची कसब आहे. मात्र हा बॉल अगदी भन्नाट वेगानं थेट पायांवरती आदळला आणि आउट ऑफ बॉल हा म्हणजे जबरदस्त पद्धतीचा चेंडू. या चेंडूवरती एक धाव जरूर पाहायला मिळाली आहे. आज सकाळ सत्रापासून आमचे साथी समालोचक प्रकाशजी देखील आम्हाला कळवत आहेत की आज सकाळ सत्रापासून अनेक मॅच या ठिकाणी आपण पाहिल्या. मात्र डाव्या हातानं डावकुरी गोलंदाजी करणारा पहिला बॉलर आज सकाळ सत्रापासून पाहायला मिळतोय. आणि माझ्या मते प्रकाशजी जोरे यांचा देखील वैयक्तिक डावकुरी हाताचे गोलंदाज आहेत ते विशेषतः आवडीचे असतात. कारण ज्यावेळी उजव्या हाताचा बॅटर समोर असतो, डावकुरी हाताचा गोलंदाज समोर बॉलिंग करत असतो ना, त्या दोघांमध्ये जे द्वंद्व आणि तो अँगल क्रिएट करून गोलंदाजी करण्याची त्यांची पद्धत, चेंडूला बाहेरच्या दिशेने वळवण्याची पद्धत, या सर्व गोष्टी ॲज अ समालोचक आपण या ठिकाणी जी पाहताना जी वेगळी मजा येते ना, ती काही और आहे. आणि खऱ्या अर्थी हे तर मित्रांनो क्रिकेट आहे. सांघिक तिसऱ्या षटकाला थोड्याच वेळात सुरुवात होईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा ऑनबोर्ड जमा झाल्यात. एक बॉल बाकी, मला वाटतं शेवटचा बॉल बाकी आहे. सांघिक तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. प्रितेश गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. यावेळेचा पहिला बॉल हवाई सपार डीप मिड विकेट क्षेत्र, चेंडूला पाठवलाय लांबच लांब, येतोय जय हनुमान चषकाचा हाय अँड हँडसम षटकार. क्या बात आहे. अगदी पहिल्या चेंडूवरती जे विजयाचं अंतर 9 धावांचं होतं ना, ते कुठेतरी आता कमी केलंय बॅटर कुणाल यानं. फक्त आता 3 धावांची गरज आहे. 9 धावा या षटकामध्ये रिक्वायर्ड होत्या, अनिवार्य होत्या. मात्र ह्या 6 धावांनी अंतर कमी झालंय. 3 धावांची अजूनही गरज आहे. मात्र यंग जनरेशन संदेरी हा देखील कच्च्या गुरूंचा चेला नाही आहे. त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत लढण्याची वृत्ती या संघामध्ये या ठिकाणी आहे. त्यामुळे आज सामना अजूनही संपलेला नाही आहे. हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय, दिशा दिली आहे, चेंडू चाललाय. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन त्या ठिकाणी करण्यात आलंय. 2 धावा कंप्लीट करण्यात आली आहे आणि स्कोर इक्वल म्हणजेच लेवल झालाय. स्कोर लेवल आहे. फक्त एका धावेची गरज आहे. यानंतर लगेचच आपण क गटामधून नेक्स्ट मॅच जी मात्र सुपरस्टार क्रिकेट संघ वांजरोळी गावठणवाडी विपक्षात ज्योतिदेवी क्रिकेट संघ साक्री या 2 संघांदरम्यान पाहायला मिळणार आहे. यावेळेस मात्र हलक्या चेंडूवर ड्राईव्ह केला, 1 धाव मिळते आणि विजयावरती शिक्कामोर्तब करतोय टीम काळेश्वरी क्रिकेट संघ खरवते. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि